तर निवृत्ती महाराजांची पालखी ही आता नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी थोड्याच वेळात नाशिक शहरातल्या पंचायत समिती इथे पोहोचते। सालाबाद प्रमाणे नाशिकमध्ये निवृत्तीनाथ यांची पालखी निघाल्यानंतर शहरात प्रवेश केल्यावर पंचायत समितीकडून त्यांचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात येतं। यावेळी नाशिककर मोठ्या संख्येने या पालखीत येऊन निवृत्तीनाथ यांचं दर्शन घेतात। पालखी बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या परिसरामध्ये दाखल होतात। त्र्यंबकेश्वरवरून 2 दिवसांपूर्वी ही पालखी निघालेली आहे। काल सातपूर इथे मुक्काम करून आज ती पालखी पुढच्या दिशेने प्रवास करते। पंचायत समिती नाशिकच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे। तर निवृत्ती महाराजांची ही पालखी आता नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। या पालखीच्या संदर्भाने आपल्याला माहिती देतायत, तिथला नेमका माहोल कसा आहे हे आपल्याला सांगतायत सागर गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, तुझ्या मागे सुद्धा दिसतंय की भाविकांची अलोट गर्दी आहे आणि आता एकच ओढ लागलेली आहे ती म्हणजे विठू माऊलीला भेटण्याची। मात्र या पालखी सोहळ्याचा कसं आनंददायी वातावरण आहे? नक्कीच मी आता नाशिकच्या ह्याच पंचायत समितीच्या परिसरामध्ये आहे। थोड्याच वेळापूर्वी ही पंचायत समितीमध्ये ही पालखी दाखल झालेली आहे। खरं तर श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची पालखी सालादाप्रमाणे यावर्षी देखील पंचायत समितीच्या वतीने तिचं मोठ्या समाजात स्वागत करण्यात आलेलं आहे। इथे जर बघितलं तर ह्या पालखींचं फुलांच्या सजावट करण्यात आलेली आकर्षक अशी ही सजावट आहे आणि त्याचबरोबर ह्यात जे आलेल्या माऊली आहेत त्याचबरोबर आलेले जे भाविक आहेत ते याचा आनंद साजरे करताना पाहायला मिळत आहेत। इथे जर बघितलं तर काही महिला आहेत त्या या पालखीसमोर फुगडी करताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर काही माऊली आलेले आहेत ते या ठिकाणी ताळ मृदंगावरती नाचताना पाहायला मिळतात। खरं तर नाशिकमध्ये ही पालखी आल्यानंतर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। सालाबाद प्रमाणे ही पालखी त्र्यंबकेश्वरवरून निघते, त्याचबरोबर ती सातपूर येथे मुक्कामी थांबते आणि सातपूर नंतर दुसऱ्याच दिवशी ही पालखी पुढच्या दिशेने प्रस्थान करते। खरं तर त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला जाण्यासाठी हिला तब्बल 26 दिवस लागतात आणि ह्या 26 दिवसांमध्ये हा असा आनंददायी उत्साह करत ठिकठिकाणी ह्या पालखीचे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये हिचं स्वागत करण्यात येतं। आणि ह्यामध्ये विशेष बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग या पालखीमध्ये पाहायला मिळतो आणि या पालखीमध्ये जात असताना या महिला वेगवेगळ्या पालखीत गाणे म्हणताना पाहायला मिळतात, भावना गीत म्हणताना पाहायला मिळतात, त्याचबरोबर फुगडी खेळताना दिसतात आणि आजूबाजूचे जे गावावरून किंवा परिसरातून जे नागरिक या परिसरामध्ये येतात त्या ठिकाणी पालखीच्या इथे निवृत्ती महाराजांचं दर्शन घेतात आणि त्याच्यामुळे ही आनंदाची वारी आहे, विठ्ठलाला भेटण्याची वारी आहे आणि अलोट गर्दी इथे आपल्याला बघायला मिळते। संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचा हा पालखी सोहळा आपण बघतोय। धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।